हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? तर राजस्थान डायरीजमधल्या पुष्कर ब्लॉग पार्ट 3 मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. तर या पार्टमध्ये आपण बघणार आहे इथे छोटंसं रेगिस्तान आहे ते आणि सावित्री मातेचं मंदिर आहे, तिकडे जाणार आहे आपण रोपनी. तर हा पार्ट मी जो सेकंड पार्ट अपलोड केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच करणार होते, पण काही कारणामुळे मी हे एडिटिंग करायला मला टाइम भेटत नव्हता, त्यामुळे थोडं 3-4 दिवस लेट झाले. तर सॉरी फॉर दॅट. तर आजपासून मी कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर करण अर्जुन फिल्ममध्ये जे चुडी बाजार दाखवलं होतं ते याच एरियामध्ये सेट केलं होतं असं म्हणतात इथले लोक. तर आणि करण अर्जुनमध्ये जे काली माताचं मंदिर दाखवलेलं ते पण याच एरियामध्ये इथेच आहे. तर इथून रोड आहे रेगिस्तानकडे जाण्याचा. तर छोटंसंच रेगिस्तान आहे. तर इथे कॅमल सफारी पण मिळते. चल 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 चल. हो पप्पा चढले, चल लवकर. येते चढ, तसं चढायचं असते रेगिस्तान मध्ये. मग कसं असंच असतं बाळा. चल 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 चल. गुड गुड गुड. हात नाही टेकवायचा खाली. चल तू चल चल. चला 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 लवकर. ए हात नाही टेकायचं बाळा. कसं आहे चढलं बाळा. तर हे दिसताना तर छोटासा डोंगर दिसतोय, पण लिटरली यामध्ये आमचे पाय रुतत होते पूर्ण. तर कसं बसं मी आणि आयुष चढलोय. तर चला तर आता जाऊया सावित्री माताच्या मंदिराकडे. तर इथून हा रोड आहे आणि हे पुढचं जे डोंगरावरती दिसतं ते सावित्री मातेचं मंदिर आहे. सावित्री माता म्हणजेच ब्रह्मांची पत्नीचे हे मंदिर आहे. तर या मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या देखील आहेत आणि आपण रोपनी पण जाऊ शकतो. तर रोपनी आय थिंक 150 ते 200 पर्यंत तिकीट असेल. आपण बघूया. तर आम्ही फर्स्ट टाइम रोपनीच जाणार आहे. तर याच्या समोर दिसतंय इथे रोप येते. तर चला तिकडे जाऊया आपण. तर मी म्हणाले तसं 150 रुपये तिकीट होतं एका व्यक्तीला आणि 7 वर्षाखालील मुलांना काही तिकीट वगैरे नाही. तर आता आम्ही चाललोय. तर इथे सांगितलं जातं की करण अर्जुन मूवीमध्ये जे काली मंदिर आहे ते हेच आहे, म्हणजे जे सावित्री माताचं मंदिर आहे तेच तिथंच करण अर्जुन मूवीचं शूटिंग झालं असं ते सांगतात. तर असं काही नाही, हे सावित्री माताचं मंदिर आहे. तर या पहाडीवरती काली मंदिर नाहीच आहे. तर इकडे आयुष आणि आयुषच्या पप्पांचं फोटो सेशन चालले. काय काय पाहिजे तुला? एक मोठी गाडी होती ना, तिथं आपण येत होतो बघ. हा ती गाडी हा आणि मोस्टर्ड कार आणि गिफ्ट. एवढं गिफ्ट पण मी नाही देणार आहे तुला. का म्हणजे हे बंद आहे. जाऊया का घरी जाऊया? चला बंद झालं ते रोपवे. हा रोपवे बंद झालं ते. तर इथून पूर्ण पुष्कर दिसतंय. हो ग. हो ग. तर आता 3 रोप सोबतच आलेत. तर चला आमचाही नंबर आलेला आहे, जाऊया आपण रोपमध्ये.
सो फायनली आम्ही रोपमध्ये बसणार आहे आता. आयशू दिसून झालं. हाय 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 स्पेशल मराठी. हाय फ्रेंड, वेलकम टू. हाय फ्रेंड, आम्ही आज पुष्करला आता पुष्करला आलो. तर या टेकडीवरून पूर्ण पुष्कर दिसतं. तर आम्ही वरती पोहोचलोय. आणि हे आहे सावित्री मातेचं मंदिर. तर इथे पण शूट जास्त करू देत नाही, त्यामुळे आम्ही बाहेरूनच दाखवते. आणि आता इथून दाखवते. इकडं व्ह्यू किती छान आहे, एकदम मस्त वाटतंय. तर ही पुष्कर सिटी, तर हे गावच आहे, सिटी नाही आहे. अजमेर जिल्ह्यामध्ये येतं. तर आता आम्ही चाललोय रिटर्न. तर रोपमधील एक्सपिरियन्स खूप छान आहे. आणि आम्ही पहिल्यांदाच रोपनी गेलो होतो, त्यामुळे खूप एन्जॉय केलं, खूप छान वाटलं. ह्या पायऱ्या आहेत. तर पायऱ्यावरून पण म्हणजे या मंदिरामध्ये जाऊ शकतो आणि रोपनी पण जाऊ शकतो. तर हे खूपच उंच आहे आणि आयुष पण जास्त चढला नसता, म्हणून आम्ही रोपनीच गेलो. तर फायनली आम्ही खाली पोहोचलोय आणि आता जाणार आहे घरी. तर इकडे टुरिझम वाढवण्यासाठी हे कॅमल सफारीवाले आणि टुरिस्ट ज्या एजन्सीज असतात ते सांगतात की इथे करण अर्जुन मूवीचं शूटिंग झालंय आणि दिया और बाती हम सिरियलचं पण शूटिंग झालंय. पण ते दिया और बाती हम मध्ये दाखवलंय सीन की पुष्करमध्ये होतंय शूटिंग, पण तो मुंबईमध्येच एक सेट बनवला होता पुष्कर सारखाच, म्हणजे राजस्थानी असं. तर त्याचं शूटिंग मुंबईलाच झाले दिया और बाती हमचं. तर काही सीन्स झाले असतील इथे, तर नक्की काही सांगू शकत नाही. आणि करण अर्जुन मूवीचं पण शूटिंग थानागाजी फोर्ट म्हणून आहे, तिथे ते काली मंदिरचं सेट बनवला होता. तर पुष्कर टू अजमेर फक्त 18 किलोमीटरचंच अंतर आहे, जास्त काही लांब नाही आहे. तर आम्ही राहतो आता अजमेर GC मध्ये. तर तुम्ही या आधीचे व्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल. तर ज्यांनी नाही बघितले त्यांना पार्ट 1 आणि 2 मी एंड स्क्रीनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तो नक्की बघा आणि चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. तर हे आहे केंद्रीय विद्यालय. तर हे कॅम्पच्या जवळच आहे, CRPF कॅम्पच्या, आणि इथून CRPF कॅम्प स्टार्ट होतो. तर एक ग्रुप सेंटर आहे आणि ते ट्रेनिंग पण होतं, त्यामुळे खूपच मोठा कॅम्प आहे हा. आणि आम्ही पण इथेच राहतो.
तर आता गेटजवळ पोचलोय. आता मी शूटिंग बंद करते. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या ऑल स्पेशल मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारचे कोणते व्हिडिओ इकडचे राजस्थानमधील तुम्हाला बघायला आवडतील हेही नक्की आम्हाला सजेस्ट करून सांगा कमेंटमध्ये. तर टिल देन टेक केअर, बाय, थँक्स फॉर वॉचिंग.